इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. नमस्कार. योगेश पाटील, वरिष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक, सोलापूर विभाग. उद्या 14 डिसेंबर रोजी सोलापूर यार्डमधील भैया चौक ब्रिज नावानं जो आरोबी ओळखला जातो त्याचं उद्या डिस्मॅन्टलिंग पाडकामाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. या पाडकामाच्या नियोजनासंदर्भात 10 तारखेपासून दररोज 2 तासाचे प्रिपरेटरी ब्लॉक, पूर्वतयारीचे ब्लॉक सुरू आहेत आणि ते ब्लॉक आज 13 तारखेपर्यंत असतील. उद्या 11 तासाचा सर्वात मोठा ब्लॉक सोलापूर यार्डमध्ये घेण्यात आलेला आहे. तो ब्लॉक सकाळी 8:30 वाजेपासून सुरू होईल तर संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत असा 11 तासाचा तो ब्लॉक संबंधित नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि त्यांच्या संबंधित ठेकेदारांना देण्यात येईल, जेणेकरून ते आपलं पूर्ण नियोजनाप्रमाणे तो पूर्ण ब्रिजचं डिस्मॅन्टलिंग वर्क पार पाडतील. त्यामध्ये सुरुवातीचे 2 तास 15 मिनिटं हा वेळ जो देण्यात आलेला आहे तो इलेक्ट्रिक विद्युत विभागाला देण्यात आलेला आहे, जेणेकरून त्या आरोबीच्या खाली असणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत तारा काढण्यात येतील. त्यानंतर पुढचे 6 तास हे सिव्हिल विभागाला देण्यात आलेले आहेत, की जेणेकरून प्रत्यक्षात ते बांधकाम डिस्मॅन्टल पाडण्यात येईल. आणि त्यानंतर 2 तास 45 मिनिटांनंतर शेवटचे हे पुन्हा विद्युत तारा विभागाला देण्यात आलेले आहेत, जेणेकरून पुन्हा तो ब्रिज पाडल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यासाठी ज्या उच्च दाबाच्या विद्युत तारा आहेत त्या पुन्हा जोडण्यात येतील आणि त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू होईल. या भैया चौक ब्रिजच्या बांधकामासंदर्भात आपण 11 तासामधील जवळपास ज्या कमी अंतराच्या 10 ट्रेन्स आहेत त्या कॅन्सल केलेल्या आहेत. ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या होत्या त्यांना आपण डायव्हर्ट केलेलं आहे. लांब पल्ल्यामध्ये जसं शताब्दी एक्सप्रेस ही गाडी कुर्डुवाडी नंतर धाराशिव लातूर मार्गे पुढं साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये जाईल. त्यानंतर विशाखापट्टणम ही गाडी सुद्धा आपण कुर्डुवाडी लातूर मार्गे वळवण्यात आलेली आहे. आणि काही गाड्या डायव्हर्ट शॉर्ट ओरिजिन होतील, जसं सोलापूर इंटरसिटी, सोलापूर पुणे इंटरसिटी ही गाडी कुर्डुवाडीपर्यंत धावेल आणि कुर्डुवाडीवरनच तिचं पुन्हा ओरिजिनेटिंग होईल. त्याचप्रमाणे हसन एक्सप्रेस सुद्धा कलबुर्गीपर्यंत येईल आणि कलबुर्गीवरनच ते पुढं बेंगळुरू हसनच्या दिशेनं जाईल. वंदे भारत आणि हुतात्मा सकाळच्या वंदे भारत, हुतात्मा एक्सप्रेस आणि सिद्धेश्वर ह्या गाड्यांना कुठल्याही प्रकारचं नियोजन प्रमाणे त्या धावतील, कुठल्याही प्रकारचा अडथळा त्या गाड्यांना नसणार आहे असे. त्याचप्रमाणे विभागाची पूर्ण जय्यत तयारी आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांसोबतच रेल्वे प्रशासनाची DRM ऑफिसची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुद्धा उद्या तिथं प्रत्यक्ष उपस्थिती असेल आणि पूर्ण जेही टेक्निकल सहाय्य असेल ते DRM सरांच्या मार्गदर्शनाखाली तिथं उद्या सुपरविजन रेल्वे विभागाचं असेल. त्याचप्रमाणे आपण प्रवाशांना अडचणी येऊ नये म्हणून आपण मदत कक्ष उभारणार. उद्या मदत कक्ष सुद्धा असतील. मदत कक्ष सोलापूर स्टेशन, कलबुर्गी, कुर्डुवाडी, धाराशिव, लातूर, पंढरपूर या विविध स्टेशनवर प्रवाशांच्या शंकांचे निरसन व त्यांना प्रत्यक्ष वेळामध्ये गाड्यांची माहिती देण्यासाठी मदत कक्ष उपस्थित असतील. त्याप्रमाणे अतिरिक्त तिकीट चेकिंग स्टाफ सुद्धा आपण काही स्टेशनवर लावलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या गाड्या डायव्हर्टेड वळवण्यात आलेल्या आहेत त्यांच्या केटरिंगचं गैरसोय होऊ नये म्हणून ती सुद्धा आपण काळजी घेण्यात आलेली आहे. धन्यवाद.